नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या अडचणीमध्ये मोठी वाढ. खरात विरोधात आणखी 3 नवीन गुन्हे दाखल. लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये खरात विरोधात आतापर्यंत 6 गुन्ह्यांची नोंद. घडलेला प्रकार अत्यंत गंभीर. भोंदू खरातनं अनेक महिलांसोबत दुष्कृत्य केल्याचं समोर. या संदर्भात चौकशी सुरू. कोणालाही सोडणार नाही. विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून गरगरल्यासारखं झालं. भोंदूबाबा खरात प्रकरणावर राज ठाकरेंची सोशल मीडियावर पहिली पोस्ट. खरातसारख्या नीच माणूस राजकारण्यांच्या आशीर्वादानं धुमाकूळ घालतो. कठोर शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका. राज ठाकरेंचं माध्यमांना आवाहन. नाशिकमध्ये खरातच्या कार्यालयाची क्राईम ब्रांचकडून तपासणी. कॅनडा कॉर्नर परिसरामधील ओकस कार्यालयाची तपासणी. पीडित महिलांसमोर पोलिसांकडून गुन्ह्यांचा पंचनामा. खरातला पाणी दिल्याचे प्रश्न म्हणजे धोतांट. सातत्यानं भोंदू खरातकडे जाणाऱ्या मंत्र्यांबाबत तुमची भूमिका काय? मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं, संजय राऊतांचं आव्हान. तर सत्ता आणि मतं मिळवण्यासाठी असंख्य बुवा राजकारणात उद्या खरातलाही सुद्धा शुद्ध करून भाजपमध्ये घेतील. संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. भोंदू खरात आणि पोपटराव पवारांच्या व्हायरल व्हिडिओनंतर पोपटराव पवारांचा खुलासा. हिवरे बाजारामधील मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं. त्याच कामगारांनी खरातच्या मंदिराचं काम केलं. त्यानंतर कुठलाही संबंध आला नाही. पोपटराव पवारांचं स्पष्टीकरण. भोंदूबाबा खरातला भेटलेल्यांनी HIV टेस्ट करा. भोंदूबाबाला साथ देणाऱ्या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे. शिवाय भोंदूबाबाला जे कोणी भेटले त्यांचे CDR तपासले पाहिजेत. विजय वडेट्टीवारांची मागणी. भोंदूबाबांना गरिबांच्या जमिनी लाटल्या आहेत. आमच्यावर पाणी दिल्याचे काहींनी आरोप केले. मात्र पाणी कुणाच्या दबावामुळे दिलं याची चौकशी करा. ठाकरेंच्या सेनेचे अनिल परब यांची सभागृहात मागणी. खरात प्रकरणानंतर अनिसच्या मुक्ता दाभोळकर पोलीस महासंचालकांची भेट घेणार. खरात प्रकरणामध्ये जादूटोणा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यातील नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचं निवेदन देणार असल्याची माहिती. खरातवरून राजकीय प्रतिक्रिया आल्यात. पाहुयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. भोंदूबाबा प्रकरण. शिवनिका संस्थांच्या ट्रस्टींची ही चौकशी होणार. सूत्रांची माहिती. संस्थांचे अध्यक्षपद भोंदूबाबा अशोक खरातकडे. खरातच्या अटकेनंतर विश्वस्त मंडळाचा फलकही गायब. SIT संबंधित ट्रस्टींना चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता. आर्थिक व्यवहारांची सुद्धा तपासणी होणार. सूत्रांची माहिती. भोंदू अशोक खरातकडून नकली साप आणि वाघाच्या कातड्याद्वारे भाविकांची लूट. SIT तपासामध्ये खरातचा पर्दाफाश. नकली रत्न आणि दैवी शक्ती असल्याचाही दावा. भोंदूबाबा खरात मिरगावमध्ये कमरेला बंदूक लावून फिरायचा. स्थानिकांनी दिली माहिती. मिरगावमध्ये भोंदूबाबाची अनेक वर्षांपासून दहशत. दहशतीच्या जोरावर शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या. खोटे गुन्हे दाखल केल्याचेही आरोप. शिर्डीमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्या कोट्यवधींच्या मालमत्तेनंतर आता त्याच्या उद्योग व्यवसायामधील भागीदाराचीही खुलासा. निमगाव शिवारामध्ये 48 गुंठे परिसरामधील सिल्वर ओक लॉन्समध्ये भागीदारी. मिरगावमध्ये खरातनं अधिकाऱ्यांना हाताशी धरून कारनामे केल्याचं समोर. दारणाचं पाणी खरातनं स्वतःच्या संस्थेसाठी वळवून घेतल्याचं समोर. मिरगावमध्ये शिवनिका संस्थान लगत गोदावरीच्या कालव्यावर बंधारा बांधला. भोंदूबाबा खरातवर गर्भलिंग निदान प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता. संतती प्राप्तीसाठी खरातनं उपाय केले होते. 7 महिन्याच्या गर्भवतीवर अत्याचार केल्याचीही तक्रार. भोंदूबाबा खरातच्या मिरगावमधील फार्म हाऊसवरील कर्मचाऱ्यांची चौकशी. वॉचमन आणि कर्मचाऱ्यांसह मंदिरातील पुजाऱ्यांची सुद्धा चौकशी. SIT तपासामध्ये भोंदूबाबा खरातबद्दल अनेक खुलासे समोर. भोंदूबाबा खरातचं कॅनडा कॉर्नर परिसरामधील कार्यालय काही दिवसांपासून बंद. याच कार्यालयामध्ये भोंदूबाबा अशोक खरात भक्तांना बोलवायचा. खरातच्या कार्यालयाबाहेर प्रॉपर्टी डीलर्स आणि डेव्हलपर्स अशी पार्टी. जमिनींच्या कोट्यवधींच्या डील होत असल्याची माहिती. सातारा ZP मधल्या वादावरून आता युतीमध्ये तणाव निर्माण झालाय. पाहुयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिंदेंची शिवसेनेचं आंदोलन. सातारा जिल्हा परिषदेच्या मुद्द्यावरून शिंदेंच्या आमदारांचं आंदोलन. सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याची मागणी. तर सातारा ZP राडा प्रकरणावरून शिंदेंचे आमदार वेलमध्ये उतरले. न्याय द्या. शिंदेंच्या आमदारांची वेलमध्ये उतरून घोषणाबाजी. शिंदेंच्या शिवसेनेनं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी साध्या विषयातील 100 पोलिसांनी मला रोखलं. पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीमध्ये मला जखम झाली. मंत्र्यांवर अरेरावी करणाऱ्यांवर कारवाई करावी. शंभूराज देसाईंची मागणी. पोलिसांनी सातारा ZP अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद भाजपला भेट दिलं. साताऱ्यामधील राड्यावर मंत्री शंभूराज देसाई यांचा पोलिसांवर गंभीर आरोप. 33 जण मतदानाला गेले. त्यातल्या दोघांना पोलिसांनी नेलं. दूध का दूध, पाणी का पाणी झालं. देसाई आक्रमक.